वसई विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवरून आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। श्रमजीवी रयत कामगार संघटनेने गुरुवारी पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। महापालिकेच्या घनकचरा विभागात गेल्या अनेक वर्षांपासून 2 ते 3 हजार ठेका कर्मचारी कार्यरत आहेत। मात्र या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। त्याचबरोबर थकीत ग्रॅच्युइटी, सुट्टीचा पगार आणि इतर हक्कांच्या मागण्यांसाठी संघटनेने पालिका मुख्यालयाच्या 3ऱ्या मजल्यावर आंदोलन छेडले। संघटनेच्या म्हणण्यानुसार अनंत एंटरप्राइजेस या कंपनीकडील सफाई कामगारांचे 6 ते 8 महिने उलटूनही सुट्टीचे वेतन अद्याप देण्यात आलेले नाही। तसेच 5 वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावलेल्या कामगारांना कंत्राट संपल्यानंतर मिळणारी ग्रॅच्युइटी अद्याप अदा करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। याशिवाय पावसाळा सुरू होऊनही नवीन कंत्राटदारांनी कामगारांना गणवेश, ओळखपत्र, पगार पावत्या तसेच आवश्यक पावसाळी सुरक्षा साहित्य उपलब्ध करून दिलेले नाही। अनेक कामगारांचा मेडिक्लेम विमाही उतरवण्यात आलेला नसल्याने अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार असा सवाल संघटनेने उपस्थित केलाय। कंत्राटदारांकडून सफाई कामगारांकडून 27 दिवस काम करून घेतले जात असताना केवळ 26 दिवसांचाच पगार दिला जात असल्याचाही गंभीर आरोप संघटनेने केलाय। येत्या 7 दिवसात या सर्व मागण्यांवर तोडगा न निघाल्यास 18 जून पासून पालिका क्षेत्रात तीव्र कामबंद आंदोलन छेडण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा श्रमजीवी रयत कामगार संघटनेने दिलाय। द पोलीस न्यूज साठी नितीन पाटील, वसई विरार।